वृषभ राशी. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीसाठी काही खास व्हिडिओ म्हणजेच राशी भविष्य. काही तारखा आयुष्यात फक्त दिवस म्हणून येत नाहीत, तर त्या जो संदेश घेऊन येतात. त्या वृषभ राशीसाठी 3 जानेवारी 2026 अशी एक तारीख आहे. या दिवसानंतर तुमचं आयुष्य हळूहळू नाही तर अचानक वेगळ्या दिशेने बोलू लागेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतात, त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती, ज्या वेदना तुम्ही मनात साठवून होत्या, त्या आता सगळ्या या काळात नियती स्वतः हस्तक्षेप करणार आहे. हा लेख फक्त भविष्यवाणी सांगणारा नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या 5 मोठ्या बदलांची कथा आहे. ज्यावेळी तुम्हाला जाणवेल, हे माझ्या हातात नाही, हे नशीब बदलत आहे. नंबर 1 आहे बदल. कर्माचा हिशोब अचानक उघड होणार. 3 जानेवारी 2026 पासून वृषभ राशीवर कर्मफळाचा प्रभाव अतिशय तीव्र होईल. जे काही तुम्ही मागच्या काही वर्षात दिलं आहे, प्रेम, विश्वास, मेहनत आणि त्या किंवा कधी-कधी दुर्लक्ष, त्याचाच परतावा आता मिळायला सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी संधी अडकलेली असेल, कामे मार्गी लागतील, न्याय न मिळालेल्या गोष्टींमध्ये सत्य समोर येईल. तर काहींना नात्यामध्ये दुरावा, खोट्या लोकांचे मुखवटे गळून पडणार, तुमच्या चुका तुमच्या समोर उभा राहणार. या बदलात तुम्ही काहीही बदल करू शकणार नाही, कारण हा नियतीचा निर्णय असेल. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, कर्म कधीच उशिरा नाही, पण अचूक असतं. बदल क्रमांक 2 आहे. त्याची खरी परीक्षा. काही लोक कायमची दूर जातील. 3 जानेवारी 2026 नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात सर्वात वेदनादायक आणि आवश्यक बदल घडेल. नात्यांचे शुद्धीकरण प्रक्रिया. लोकांवर अंधविश्वास ठेवला होता, जे फक्त तुमच्या गरजेपुरतं तुमच्यासोबत होते, ते तुमच्या भावनांचा फायदा घेत होते. जे तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजत होते, ते लोक त्या काळात हळूहळू किंवा अचानक तुमच्या आयुष्यात निघून जात होते. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण लक्षात ठेवा, जे निघून जातात ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा असतात. या बदलानंतर तुम्ही कमी लोकांशी बोलाल, पण जे राहतील ते खरे असतील. तुमचे मन हलकं होईल. जर डोळ्यात पाणी आलं असेल, तर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार. बदल क्रमांक 3. आर्थिक स्थितीत अनपेक्षित वळण. वृषभ राशीच्या 2026 सुरुवातीपासून पैशांचा प्रवाह बदलू लागेल, पण तो सरळ नसेल. काही लोकांसाठी अचानक खर्च वाढेल. जुने कर्ज, जबाबदार यांचा समोर येतील. नियोजन नसेल तर अडचण येऊ शकते. तर काहींसाठी अडकलेला पैसा परत मिळेल. नवीन उत्पन्नाचा मार्ग खुलेल. मेहनतीचा फळ मिळायला सुरुवात होईल. या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल, पैसा फक्त कमवून नाही, तर सांभाळून शिकण्याची व शिकवण्यासाठी येतो. हा बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक शहाणा करेल, जरी तो सुरुवातीला धक्का बसेल. बदल क्रमांक 4. अंतर्गत परिवर्तन. जुना तुम्ही संपणार आणि तुमचा मार्ग नवा जन्म घेणार. हा बदल बाहेरून दिसणारा नाही, पण आतून सर्वात मोठा असेल. 3 जानेवारी 2026 नंतर तुम्ही पूर्वीसारखे सहन करणार नाही. सगळं चालतं ही वृत्ती संपेल. स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्यायला शिका. वृषभ राशीचा स्वभाव प्रेमळ, मजबूत आणि त्यागी असतो. पण या काळात तुम्हाला कळेल, स्वतःला विसरून जगणं म्हणजे अध्यात्म नाही, ही आत्महत्या आहे. हा काळ तुम्हाला एकटेपणाशी मैत्री करायला, स्वतःशी संवाद साधायला, मनाची ताकद ओळखायला शिकवेल. बदल क्रमांक 5. नशिबाचा मोठं आयुष्याची दिशा अचानक बदलणार. हा बदल सर्वात उशिरा निर्माण होऊ शकतो. एकदा सुरू झाला की तो थांबणार नाही. 3 जानेवारी 2026 नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात नियतीचा हस्तक्षेप करेल. हा बदल तुमच्या नियोजनाच्या, विचारांच्या किंवा इच्छांच्या पलीकडचा असेल. आतापर्यंत तुम्ही हे माझ्या आयुष्यात नशिबात नाही असं समजून अनेक गोष्टी सोडून दिल्या. काही स्वप्न मनाच्या एका कोपऱ्यात गळून ठेवलेत, तर काही लोकांपासून तुम्ही मुद्दाम अंतर ठेवले. पण या काळात नशीब
स्वतः पुढे येईल. अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात परत येईल किंवा नवीन व्यक्ती प्रवेश करेल. एखादा निर्णय घ्यावा लागेल जो संपूर्ण आयुष्य बदलणार असेल. राहण्याचे ठिकाण, कामाचं स्वरूप, जीवनशैली सगळंच बदलण्याची वेळ येईल. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला विचार करायला वेळही मिळणार नाही. या गोष्टीकडे तुम्हाला विचारपूर्वक लक्ष करायचं आहे. जेव्हा सगळं घडून जाईल तेव्हा मागे वळून पाहिल्यावर जाणवेल, जर हे घडलं नसतं तर मी आजही जुन्या वेदनांमध्येच राहिलो असतो. हा यू-टर्न तुमचा आनंद घेऊन जाईल. तर काहींसाठी सुरुवातीला भीती, गोंधळ, अस्वस्थता, पण शेवटी हा बदल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथं तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. हे भविष्य नाही तर आत्म्याचा प्रवास आहे. वृषभ राशीसाठी 3 जानेवारी 2026 नंतरचा काळ म्हणजे जुना अध्याय संपूर्ण अध्यायाची सुरुवात. हा काळ तुम्हाला मर्यादा दाखवेल, तुमच्या भावनांची किंमत शिकवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे पाहायला भाग पाडेल. होय, या प्रवासात काही लोक निघून जातील, पण तुम्ही मजबूत व्हाल. काही सत्य कडू असतील, पण डोळे उघडतील. काही बदल वेदनादायक असतील, पण ते आवश्यक असतील. लक्षात ठेवा की ही नियती कधीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. हे फक्त चुकीच्या गोष्टींपासून दूर करते. दूर करून योग्य मार्गावर नेण्यासाठी धक्का देते. जर या काळात तुम्हाला असं वाटलं की सगळं माझ्या हाताबाहेर जात आहे, सगळं माझ्या मनाच्या विरुद्ध होत आहे, तर घाबरू नका. कारण काही गोष्टी हाताबाहेर गेल्याशिवाय नशीब हातात येत नाही. हा इथपर्यंतचा एक मोठं वाचन असेल तर समजा वृषभ राशीच्या आयुष्यात येणारे हा मोठ्या बदलांसाठी तुम्ही आधीच तयार आहात. आधीच तयार होत आहात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद.